दिवसभरातील दुसरा महत्त्वाचा मुद्दा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तयारीला सर्वच राजकीय पक्ष लागलेले आहेत। मनसेनेही कंबर कसली आहे आणि त्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे पुणे दौऱ्यावरती आहेत। यावेळी राज ठाकरेंनी शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली। संकल्प हॉलमधील बैठकीमध्ये त्यांनी रक्षाच्या कामगिरीबाबत आणि नाराजी व्यक्त करत त्यांनी थेटपणे पदाधिकाऱ्यांना खडेबोल देखील सुनावले। पक्षाबाबत त्यांनी ठोस भूमिका मांडली। राज ठाकरेंनी इतर पदाधिकाऱ्यांना पक्ष संघटन, मतदार याद्या आणि कामगिरीबाबत प्रश्न विचारले, मात्र अपेक्षित समाधानकारक आणि सकारात्मक उत्तरं न मिळाल्यानं त्यांची नाराजी उफाळून आलेली आहे। काम करायची इच्छा नसेल तर पद सोडा, इतके दिवस काय काम केलं हे दाखवा, मतदार याद्या पूर्ण का केल्या नाहीत असा सवाल त्यांनी विचारला। तर संतापलेल्या राज ठाकरेंनी जे पदाधिकारी काम करणार नाहीत किंवा जबाबदाऱ्या पूर्ण करणार नाहीत त्यांना काढून टाका असे थेट आदेश दिलेले आहेत। त्यातही अगदी या बैठकीच्या सुरुवातीलाच त्यांनी एका प्रमुख पदाधिकाऱ्याला सोशल मीडिया पोस्टवरून लक्ष्य केलं। त्याचं झालं असं की काही दिवसांआधी रमेश परदेशी यांनी सोशल मीडियावरती आरएसएसच्या संचलनाचा फोटो पोस्ट केला आणि त्यात आरएसएसचा कट्टर समर्थक असं देखील लिहून टाकलं। हा फोटो राज ठाकरेंनी पाहिल्याचं लक्षात येताच त्यांनी परदेशीला कार्यकर्त्यांसमोर खडसावल्याची माहिती मिळते। कशाला टाइमपास करतोस, छाती ठोकपणे सांगत होता मी संघाचा कार्यकर्ता आहे, मग इथे कशाला टाइमपास करतोस, एकाच ठिकाणी कुठेतरी राहा असे कठोर शब्द राज ठाकरेंनी परदेशींना उद्देशून म्हटल्याचं कळत आहे। याबाबत विचारलं असता नेमकं काय झालं होतं याची माहिती रमेश परदेशी यांनीच दिली आहे। सगळं शाखाध्यक्षांचं बोलता बोलता त्यांचं माझ्याकडे लक्ष म्हणाले काय रे ते फोटो काय म्हणाले ते तर नाही आता आमचं इतकंच ना बरं ठीक आहे, नाही काय एवढं साधं संभाषण होतं, त्याच्यामुळे दुसरं काही त्याच्यात काही त्यांनी काय नाही। मग त्यांचा हे होतं की तुम्हाला जे मी काम सांगितलंय ना परफेक्ट ते का केलं नाही यासाठी आता साहेब कसं आहे आमचे कुटुंब प्रमुख आहेत आणि जर कुटुंब प्रमुख आहे तर त्यांनी बोलणार आणि ते बोललंच पाहिजे, कारण एक राजकीय पक्ष आम्ही जर का राजकीय काम करतो पक्षामध्ये तर निवडणूक हा त्याचा एक अविभाज्य भाग आहे आणि त्याच्या अनुषंगानेच ते फक्त बोलत होते। ते थोडं अग्रेसिव्ह होते कारण त्यांना थोडं परफेक्शन लागतं। आणि आता पुन्हा एक बातमी आहे, ती देखील मनसे संदर्भातलीच। सध्या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला असून प्रत्येक पक्ष या निवडणुकीसाठी जोरदार तयारी करताना दिसतोय। काही पक्ष तर युती करण्याची तयारी करतायत तर काही पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी देखील केली आहे। यातच राज्यामधील राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे। काँग्रेस आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मनसे सोबत जाणार नाही असं कळतंय। महाराष्ट्र काँग्रेस याबाबत लवकरच दिल्ली हायकमांडला माहिती देणार आहे। टिळक भवनामध्ये काँग्रेस नेत्यांच्या बैठकीमध्ये मनसे सोबत न जाण्याचा निर्णय घेण्यात आला। त्या संदर्भातली चर्चा राजकीय वर्तुळातही सुरू झाली। त्यात आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलेली काही दिवसांआधीची प्रतिक्रिया प्रचंड चर्चेचा विषय ठरलेली आहे। मनसेकडून अथवा अशा प्रकारच्या आघाडीची कोणतीही चर्चा ही सुरू झालेली नाही, त्यामुळे जरतरच्या अनुषंगानं कुठेही प्रश्न नाही। राहिला काँग्रेस पक्षाच्या भूमिकेचा विषय, तर इंडिया अलायन्सचे जे पार्टनर आहेत त्यासोबत ही आघाडीची जी समजा चर्चा आहे ती पुढे जाऊ शकते। त्यामुळे अजून कोणताही मनसेचा असेल किंवा इतर काय असेल त्यांचा प्रस्ताव अद्यापपर्यंत आलेला नाही। खरं तर कथित वोट चोरी आणि निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेच्या मुद्द्यांवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीसोबत सत्ताधारी आणि निवडणूक आयोगाविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतलाय। पण उत्तर भारतीय आणि अल्पसंख्याकांच्या विरोधात उघड भूमिका मांडणाऱ्या मनसेसारख्या पक्षासोबत जवळीक ही बिहार निवडणुकीच्या तोंडावर परवडणारी नसल्याचं काँग्रेस नेत्यांचं मत आहे। तर दुसरीकडे मनसे नेत्यांनी युतीबाबतच्या प्रश्नावरती सावध प्रतिक्रिया दिली आहे। मनसे नेत्यांचं म्हणणं आहे की युतीबाबत कुठलाही प्रस्ताव आम्ही दिलेला नाही आणि त्यामुळे युती करण्यास नकार देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं देखील त्यांचं म्हणणं आहे। आम्ही खरं म्हणजे तर एक पक्षाचा अधिकृत प्रवक्ता म्हणून मी सांगू इच्छितो, आम्ही कुठलंही निमंत्रण काँग्रेस आणि महाविकास आघाडीला दिलेलं नाही। सोबतच काँग्रेसकडून आम्हाला कुठलंही निमंत्रण आलेलं नाही, त्यामुळे महाविकास आघाडीत जाण्याचा किंवा त्यांच्याकडून प्रस्ताव येण्याचा प्रश्नच नाही। दरम्यान काँग्रेसला मनसे का नकोय याची काही संभाव्य कारणं देखील पाहूयात। काँग्रेसला मनसेसोबत युती का नको? पहिलं महत्त्वाचं कारण मनसे आणि काँग्रेसची विचारधारा पूर्णपणे वेगळी आहे।
मनसे मराठी आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती सतत आग्रही आहे. काँग्रेसची मात्र सेक्युलर विचारधारा आहे. महाविकास आघाडीमध्ये मनसेला घेतल्यास वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचा उत्तर भारतीय मुस्लिम मतदार दुरावण्याची भीती. ठाकरेंची शिवसेना मनसे सोबत गेल्यास जागा वाटपात अडचणी होणार का, हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा. जागा वाटपात कमी जागा मिळण्याची काँग्रेसला भीती वाटतेय का? आणि याच महत्त्वाच्या मुद्द्यावरती चर्चेसाठी आपल्यासोबत मनसे नेते अविनाश अभ्यंकर यावेळेला जोडले गेलेले आहेत. अविनाशजी, स्वागत आपलं लोकशाही मराठीच्या न्यूज प्लॅनेटमध्ये. अविनाशजी, खरं तर हर्षवर्धन सपकाळ किंवा काँग्रेसची नेमकी भूमिका काय आहे ती त्यांनी स्पष्टीकरण दिलं. मात्र येत्या काळातील आगामी निवडणुकांचा जर आपण विचार केला, मराठीचा मुद्दा असेल, मुस्लिम मतदारांचा मुद्दा असेल, असे अनेक मुद्दे महत्त्वाचे आहेत. महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना जरी थोडा कालावधी शिल्लक असला तरी बिहार निवडणुकांवरती भाजप आणि काँग्रेस दोघांची देखील पूर्णपणे नजर लागून आहे. मात्र मनसेला जर जवळ केलं तर याचा फायदा किती, तोटा किती, याचा विचार जर हे पक्ष करत असतील तर मनसेची अधिकृत भूमिका काय असेल? अविनाशजी, कसं आहे विशालजी, की आमच्याकडनं कुठल्याही प्रकारचा हात पुढे केलेला नव्हता किंवा कुठल्याही प्रकारच्या नेत्यांनी जाऊन बैठका घेतलेल्या नव्हत्या, कुठलाही प्रस्ताव दिलेला नव्हता, कुठल्याही बैठका नव्हत्या. त्यामुळे आमच्याकडनं कुठला प्रस्तावच त्यांना गेलेला नसेल तर त्यांनी हे जे काय सांगितलं त्यांची ती अंतर्गत बैठक आणि ते त्यांनी अंतर्गतरित्या त्यांच्या मला वाटतं वरती हायकमांडला सांगितलं असेल. परंतु आमच्याकडनं कुठलाही युतीचा प्रस्ताव त्यांच्याकडे गेलेला नाहीये. कुठलाही नेता, प्रवक्ता किंवा दुसरा कुठलाही पदाधिकारी हा त्यांना भेटलेला नाही, अजिबात चर्चा सुद्धा झालेली नाही. बरं, चर्चा कुठल्याही स्वरूपाची नसली तरी देखील काँग्रेस सातत्यानं अंतर ठेवून वागतीये का, हा प्रश्न यामुळे उपस्थित करावासा वाटतोय. कारण हर्षवर्धन सपकाळ सातत्यानं पुन्हा पुन्हा मनसेचा विषय असेल आणि एका बाजूला महाविकास आघाडीचा विषय असेल, दोन्ही विषयांना वेगळ्या पद्धतीनं पाहत आहे. काँग्रेसला नेमकी भीती कसली वाटतीये, किंवा कुठेतरी जागा वाटपात आपल्याला जागा कमी मिळतील का, या भीतीनं काँग्रेस ग्रस्त वाटते? जागा वाटप करायला अजून कुठल्याही प्रकारची युती अथवा आघाडी काहीच झालेली नाहीये. आणि शेवटी कसं कोणी कसा विचार करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आमच्याकरता असं आहे की सन्मान्य राजसाहेबांचा जो काही राजा आदेश असेल त्याच्यावर उत्तमरित्या काम करणे. आणि एक गोष्ट मात्र नक्की मी तुम्हाला सांगू इच्छितो की दोन बंधू हे एकत्र आल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आनंदाची उत्तम अशी लाट आहे. परंतु आतापर्यंत हे दोन्ही बंधू हे अराजकीय दृष्ट्या एकत्र आलेले आहेत. आणि परवाचा जो सत्याचा मोर्चा त्या अनुषंगाने घेतलेल्या ज्या बैठका असतील, हा महाराष्ट्रातील 9.5 कोटी मतदार जे आहेत त्यामध्ये जो दुबार यादींचा जो गोंधळ होता, दुबार नावांचा, त्याकरता आधी सर्व विरोधक एकत्र आले आणि मग टीका करणारे सत्ताधारी सुद्धा आले. म्हणजे आमच्यापेक्षा आधी तेच जोरात आले. म्हणजे त्याच्यामध्ये भाजप असेल, त्याच्यामध्ये शिंदे गट असेल, त्याच्यामध्ये दादा गट असेल. त्यामुळे आम्ही जे आता आलो होतो ते महाराष्ट्रातील मतदारांच्या हिताकरता सगळे एकत्र आलो होतो. आता ह्याच्यानंतर वर्तमानात किंवा भविष्यात काय करायचंय हे आमच्याकडनं आमच्या पक्षाचे सर्व सन्मान्य राजसाहेब ठाकरेच फक्त ठरवतील. बरोबर आहे. अधिकृत भूमिका तर आपल्याला स्पष्टपणे होताना दिसेलच. मात्र आणखी एक मुद्दा चर्चेचा, आणि तो म्हणजे काल शरदचंद्रजी पवारांच्या राष्ट्रवादीची असलेली भूमिका. भाजप सोडून आपण इतरांसोबत जाणार असल्याचं आणि पुढच्या निवडणुकांमध्ये आम्ही सोबत जाणार असल्याचं त्यांनी खुलं आवाहन केलेलं आहे. मनसेची त्या संदर्भातली भूमिका नेमकी काय आहे, आणि कुठेतरी काँग्रेसला स्वतःला डावललं गेल्याचं वाटत असावं का, आणि त्यामुळेच अशा प्रकारची वक्तव्य केली जात आहेत का? हे बघा, आम्ही कुठल्याही त्यांच्या मला वाटतं आघाडीमध्ये नाही आहोत. बरोबर आहे. हा राष्ट्रवादी पवार साहेब आणि काँग्रेस यांचा अंतर्गत विषय आहे. शेवटी त्यांनी त्यांचे विचार मांडलेले आहेत पवार साहेबांनी, किंवा त्यांनी सांगितले तुम्ही कोणाही बरोबर आघाडी करा. परंतु आमच्याकरता जो सन्मान्य राजसाहेब ठाकरे जो आदेश देतील त्याच्यावरती महाराष्ट्रात उत्तमरित्या काम करणं, जास्तीत जास्त प्रमाणात संख्याबळ निवडून आणणं हेच राहील. आणि हो जो काही निवडणूक याद्यांचा गोंधळ घातलेला आहे त्याच्यावर अत्यंत सकारात्मक आणि पारदर्शक पद्धतीने काम करणं आणि जाब विचारणं, या गोष्टी आता अत्यंत महत्वाच्या आहेत. निश्चित. धन्यवाद अविनाश अभ्यंकरजी, तुम्ही आमच्या सोबत जोडला गेलात आणि या संदर्भातली सविस्तर चर्चा केली त्यासाठी.
खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमधील ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी मनसे सोबत आघाडी करणार असल्याची चर्चा मात्र जोर धरताना दिसते। त्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी याबाबत संकेत दिल्यानं दोन्ही पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस काय भूमिका घेतं याकडे देखील आमचं लक्ष असणारच आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।